हॅलो, तर आम्ही चाललो आता बाहेर आणि हे आता नवीन केले ना. हे बघा रात्री काहीच नव्हते की आता ते छोटे छोटे पण तयार केलं बघा. तर हे नवीन तयार केले. विठ्ठलाचं पण केले की वारीची मस्त जाम तयारी चालू आहे ना. आम्ही आता दळण टाकायला चाललोय आणि संध्याकाळी बनवणार आहे पनीर. तुझीच दिसते हो सर्कस इथं नव्हती पण गेल्या वर्षी. आणि हे पण काहीतरी तर सर्कसच आहे की सगळं असं काहीतरी केलेलं दिसायला. हा काय आहे काय माहिती, काय दिसत नाही बघा. वेगळंच काहीतरी केले. सर्कस तिकडे आहे म्हणताय का, लावलंय काय? हो टेंट दिसतोय ना. हां हां, आता तिकडचं स्टँड बंद आहे. तुला टेस्ट सगळ्या चालू झाले. हां हे स्टँड फक्त एकादशीला चालू करतात ना. हे बघा गॅस आलेत विकायला. हे बघा एसट्या कसली गर्दी झाली एकदम. बस स्टँड फक्त एकादशी दिवशी किंवा एकादशीच्या अगोदर चालू. चंद्रभागा बस स्थानक गर्दी झाली भरपूर. बघ ना, आम्ही आता सर्कस कुठं आलाय ते बघायला चाललोय. तर आम्ही गेल्या वर्षी सर्कस बघितलाच नव्हता, त्यामुळे यावेळेस आता लवकर येऊन माहिती काढून जायचं किती प्रयत्न आहे. हे बसण्यासाठी करायला लागलेत काय? हे काय तर कंपाऊंड कासवरून काय करायला लागलेत काय माहिती. हे काय गर्दी कसली झाली. कुठे दिसतोय मोठाच्या मोठा बोर्ड तुम्हाला? मला काही दिसे ना. नाही दिसला. हा सुपरस्टार सर्कस तिथंच होती की गेल्या वर्षी पण. मी गेले त्यातमध्ये बघायला, म्हणजे विचारायला. येऊ का विचारून? येऊ का विचारून आतमध्ये? सध्या तर काही दिसत नाहीत फोन. चालू गाणे तर वगैरे आवाज येतोय. नंतर यायचं आपल्याला म्हणतील किती हौशी आहेत अजून चालू झाल्यानंतर आले. यात्रा स्पेशल शो एक इथून आहे हो मेन एंट्री वाटतं. हां जाऊ दे नंतर येऊ बघायला. हे बघा अजून यात्रा कुठल्या कुठे आहे तोपर्यंत पर्स आलेत विकायला. खेळणी वगैरे आलेत. किती लवकर मांडून बसलेत ला लोक. जागा नंतर जागा मिळत नाही. पण इकडं बसून काय उपयोग आहे, मेन गर्दी तिकडे आहे ना. राहते गाडी. आता आम्ही आलो शिवाजी चौकला. नाही गर्दीच आहे, गर्दी आहे बाई गर्दी. बरेच आलेत की लोक. आपल्याला जायला ते का पनीर आणायला. इथं रिक्षा आतमध्ये येऊन येऊन असं पिलर उभा केले त्याचं छोटे छोटे खोदून. रिक्षांना आतमध्ये परमिशन नाही, टू व्हीलर फक्त. हे पण तर काहीतरी केलं की. कसली हॉर्न मारायला लागले. जे कोणी येणारे वारकरी आहेत त्यांना काय झालं तर ते डॉक्टरसाठी इमर्जन्सीच होय. टेंट केला डॉक्टरांस. बापरे काय गर्दी वाढली हो. असल्या गर्दीत आम्हाला पनीर खायची इच्छा होईल म्हणजे. असल्या गर्दीत आम्ही पनीरचा शोध घेत आलो. हा तर त्यामुळे इथं कुठे रिक्षा वगैरे कुठं आत दिसतात का जास्त. हा इकडं पण ट्रॅक केलं. इकडं पण रिक्षा आत. हे बघा इकडं पाळणा वगैरे लावून झालाय. पाळणा लावून झालाय. पाळणा तिकडं काय दुकानं वगैरे लावायला लागले. तिथं संचितचा बॉल आमच्या पंक्चर झालाय. तर ते बॉलचं बघूया आपण. इकडेच लावले असते साईडला. बैल बसलाय. आता डबल काय गर्दी जायची गरज आहे का? आता पनीर घेतलं असतं ना का? पनीर पुढच्या लाईनला आहे मग.
संचितला किती हाऊस बघायचे पाळणे डबल आणायला लावले इकडे. हे बघा तो गाड्या पण पार्क करायला लागले की ना मध्येच कसं लावलं. पॅन्ट लहान मुलांच्या, बेल, राजवडी तिकडे दुकानं लागायला लागले तरी आता. स्टॉल पाळणे आहेत को बापरे लागले की काय काय दुकानं. नको कशाला नंतरच करायचं, आता बघितल्यावर नंतर मग फिरू वाटत नाही. मोठा आकाशी पाळणा, नंतर डिस्को काय काय आलंय बघितलं का. आतून कशाला, आता बघितलं की नंतर मग आतून जाऊ वाटत नाही. नंतर रे सगळं चालू झाल्यावर जायचं मग मजा येते. एवढे किती थांबलं कशाचं गर्दी एवढं म्हणलं किती घ्यायला लागले काय घड्याळ आहे काय. कुलूप चाळणी बरं आहे ह्यांनी पण आपली जागा छत्री. चला नाही गाडी सुटती काय नाही जात. चला चला नाही चला. हे पट्टे पण आता जोडलेत वाटतं ना. नवीन नवीन दिसायला लागले ना सगळं. बाहेर यायचं काही राहिलं नाही सोयात. गर्दी वाढली भरपूर. त्याच्यात आमच्या बाळाला अजून डबल बघायची किती हाऊस पाण्याने. काय वाजते हो. चांगलं आहे की. अगोदरचं काय लेटेस्ट आहे अजून त्याचं हे नाही, एक्सपायर पण नाही झालेलं. नाही नाही काळा काळात हे असते कोटिंग वगैरे ते खराब होऊन दिलेलं असते. कमी गोड आहे. सगळे बसले. आहे की आहे काय म्हणते. हा सगळं मिक्स संपून जाते ते. मनुके मी खातच असतो. काळे मनुके त्याला चांगले असतात खायला. काय दुगे संपू दे. आधीची संपू दे. 2 मिनिटात झालं हो व्हिडिओ. म्हणजे 6 ते 12 नाही 12 6. अच्छा काहीतरी टाकते होय मग. दाखव. मनुके काळे मनुके असले मनुके बदाम आणि काजू आहे आणि सोयाबीन काय म्हणते त्याला पंपकिन सीड्स आणि हे सनफ्लॉवर.
आणि जिरा राईस. वळलं का 150 टाइम. आता ते सामान ठेवायचं त्याच्यावर बोलणं बसतेच की थोडं आहे ना. काय बस काय बस बरणी किचन पाऊस नाही आला ते बरं झालं. पाणी पडलंय की कुठलं पाणी. पंचीनं टाकले वरनं काय फिस सकाळी करतात दुपारी. आता बनवते मी संध्याकाळचा स्वयंपाक. तर इथे मी नान बनवणार आहे. तर नानसाठी पीठ मळून घेतले आणि नंतर जिरा राईस पण करायचा आहे. तर त्यामुळे इथं मी तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातले आणि आता बनवते पनीर. तर पनीरसाठी म्हणजे ह्याच्यामध्येच मी कांदा टोमॅटो भाजून घेतलं होतं. तर ते पनीरच्या ग्रेव्हीमध्ये पाणी मिक्स करण्यासाठी गरम पाणी करायला ठेवले आणि इथं आपली ग्रेव्ही आता छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक एवढं बारीक केले आणि बारीक केलं एकदम असं छान. आता जेवढं तेल सुटेपर्यंत भाजता येईल ना तर तेवढी ग्रेव्ही आपली एकदम छान होते. पनीर अजून फ्रीजमध्येच आहे, त्याला काढायचं आहे बाहेर. हे बघा एकदम भारी असं. आणि मी म्हणजे मी काय केलं आहे सांगू का, आता पनीर बटर मसाला पण आणला आहे म्हणजे मिक्स नसतं का तर ते. तर ह्याच्या अगोदर मी डायरेक्ट केलं तर पण मला एवढे काही टेस्ट आवडली नाही. त्यामुळे मग मी थोडीशी ग्रेव्ही पण अशी केली आणि ह्याच्यामध्येच मग हे ॲड करायचं. मग एकदम भारी होते असं. छान फोटो काढू. आम्ही जेवण झाले आता आणि जेवण करून आम्ही रोडला येऊन उभा राहिलो आहे बघा. आणि किती छान दिसते. व्हिडिओमध्ये काहीच चांगलं दिसत नाही हो. व्हिडिओमध्ये काहीच चांगलं दिसत नाही. खरं जे प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये किती फरक दिसतोय. हां व्हिडिओमध्ये काय छान दिसत नाही, प्रत्यक्षात इतकं भारी दिसतंय. असंच बघत बसं वाटतंय. हे बघा इकडून असा हे असं. आमचं जेवण झालंय. आता जेवण झालं म्हणलं चला फिरून या थोडंसं.